नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। आणि खूप दिवसानंतर म्हणजे 5-6 दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय। काही कारणास्तव व्हिडिओ करायला जमलं नाही, त्याच्यामुळे खरंच क्षमस्व। आणि बऱ्याच ताईंनी मला म्हणजे व्हिडिओ करायला सांगितले होते अधिक महिन्यामध्ये विष्णू याग वगैरे, तर खरंच त्याबद्दल सुद्धा मी माफी मागते, कारण की नाही जमलं काही कारणास्तव। तर ते कारण सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच मी आणेल, कारण की खूप छान आणि आनंदाची बातमी आहे, जेणेकरून म्हणजे माझं जे आहे, मी बेलाच्या झाडाखाली सेवा केली किंवा माझी जी नित्यसेवा आहे त्याचं भरभरून फळ स्वामींनी मला दिलेलं आहे, तर ते नक्कीच तुमच्याबरोबर मी 2-3 दिवसात शेअर करेल। तर चला, वेळ न घेता आपण आजचा विषय जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे, महिलांसाठी महत्त्वाचा आहे, पुरुषांसाठी महत्त्वाचा आहे। आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे नक्कीच करून बघा, याच्याने बघा तुम्हाला किती फरक जाणवेल। तर सेवा तुम्हाला करायची आहे बिना खर्चिक, म्हणजे तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाहीये, 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही। इतकी साधी सोपी सेवा आहे, फक्त सेवा करा। तर विषय असा आहे की बघा, आर्थिक अडचणी असतात आपल्याला, आणि मग आपलं कधी कधी इतकी आर्थिक अडचण येऊन जाते की आपल्याला घरात घर खर्चायला पैसे नसतात, किंवा ज्या महिला भाड्याच्या घरात राहतात, रेंटनी राहतात, तर त्यांना घर भाडं द्यायला सुद्धा पैसे राहत नाही। इतकी हालाकीची परिस्थिती असते, इतकी आर्थिक अडचण महिला पुरुष वर्ग काढत असतात, आणि त्यालाच ही सेवा एकदम प्रभावी आहे, म्हणजे एकदम प्रभावी आहे। म्हणजे स्वतःचे बोल आहे, अनुभवाचे बोल आहेत, तुम्ही करून बघा, याचा फरक, याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। आणि खरंच महिला भरपूर प्रयत्न करत असतात का आपली परिस्थिती सुधारावी, कष्ट सुद्धा करत असतात, पण त्या कष्टाला सुद्धा साथ ही आपल्याला परमेश्वराची पाहिजे असते। मी तुम्हाला कायम सांगत असते, सेवा करा, पण आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहे, कष्टाला पर्याय नाही। जिथं कष्ट असतात तिथं यश गुडघे टेकवतच। तुम्हाला भरभरून अनुभव मी माझे 2-3 सांगणार आहे आता, एवढ्यातल्या एवढ्या 2-3 दिवसामध्ये माझे जे पण काही अनुभव आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगते, कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही। आणि आपण जर कष्ट प्रामाणिक असले ना, तर देव भरभरून आपल्याला फळ त्याचं देत असतो। तर म्हणजे आता ही सेवा म्हणजे तुम्ही पुरुष पण करू शकता, महिला पण करू शकता। आता कष्ट तुम्ही बरेच करताय, पण त्याला फळ मिळत नाहीये, पैसा कुठे जातोय ते कळत नाहीये, आणि मग आपल्याला असं वाटतं का आपण तर एवढा पैसा कमवतो, आपण कष्ट करतो, मग याला म्हणजे हा पैसा टिकत का नाही, आपली प्रगती का होत नाही, तर कुठेतरी आपण म्हणजे नाही का देवाची सेवा आपण करत नाही, दुर्लक्ष करतो। हा, आपण काय म्हणतो, देव काय आपल्याला देणार आहे का, आपण जर कष्ट नाही केले तर देव काय देणार आहे का? खरी गोष्ट आहे, आपण जर कष्ट नाही केले, घरात बसलो सेवा केल्या, तर देव आपल्याला देणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला कष्टाबरोबरच परमेश्वराची सेवा सुद्धा करायची आहे, तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतंच। कारण की कष्ट जर 99% असेल तर 1% तरी तुम्हाला परमेश्वराची साथ पाहिजे। बघा, जर आपण इंटरव्ह्यूला गेलो, सगळं इंटरव्ह्यू आपण छान दिलेला आहे, सगळे क्वेश्चनचे आन्सर पण तुम्हाला व्यवस्थित दिले, आणि जर परमेश्वराची साथ नसेल तर 1% तुमचं लक हे बाजूला होऊन जातं, म्हणजे नोकरी लागत नाही, किंवा अजून काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, तर ते होत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराची साथ पाहिजे असते। तर आता चला, सेवा काय करायची, तुम्हाला सेवा अगदी सोपी आहे बरं का, तुम्ही करा फक्त। मी कळकळीने कायम सांगत असते, आणि बिना खर्च, म्हणजे ज्या सेवेला खर्च लागणार नाही ह्या सेवा तुमच्यापर्यंत आणत असते। तर सेवा अशी आहे की तुम्हाला आहे ना, आपल्या घराच्या आजूबाजूला जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाचे झाड बघायचे, 2-3 बेलाचे झाड बघा, असं काही नाही, 1 झाड जर असेल, 2-3 झाड असेल तर अतिउत्तम आहे। 2-3 झाडं जर असतील ना तुमच्या घराच्या आजूबाजूला, तर ते बघायचे आहे, आणि त्याची सेवा मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर 1 जरी बेलाचं झाड असेल तर हरकत नाहीये, पण जर 2-3 बेलाचे झाड असतील तर अवश्य या 2-3 बेलाच्या झाडाखाली तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा अगदी सोपी आहे। तर सेवा काय करायची, तुम्हाला बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी जायचंय, आणि काहीच करायचं नाही, नाही पठण करायचं, नाही ग्रंथ वाचायचा, नाही अध्याय वाचायचंय, तुम्हाला फक्त बेलाच्या झाडाखाली जाऊन फक्त स्वच्छता करायची। जी पण काही स्वच्छता करायची असेल, पानं पडलेले असतील, काड्या पडलेल्या असतील, कचरा असेल इकडचा तिकडचा उडायला, कागद वगैरे, ते फक्त तुम्हाला स्वच्छ करायचे। तर हे तुम्हाला एकाच बेलाच्या झाडाखाली नका करू, जर तुमच्या आजूबाजूला 2-3 बेलाचे झाडं जर असतील तर तुम्हाला 2-3 बेलाच्या झाडाखाली फक्त ही सेवा करायची। सेवेला खर्च लागणार नाहीये, काही लागणार नाही, पण ही सेवा तुम्हाला कधी करायची, संध्याकाळी करायची आहे। तर
2-3 बेलाच्या झाडाची स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला पाणी घालायचं आहे. तिथे आजूबाजूला असतंच पाण्याचं साठवण. बेलाचं झाड म्हणजे कुठे असतं माहिती का? महादेवाच्या मंदिराजवळ बेलाचं झाड अवश्य असतं आणि तिथं पाण्याचा सुद्धा साठा असतो. तर तिथलंच पाणी तुम्हाला बेलाच्या झाडाला घालायचंय. असं समजायचंय की आपण हे झाडं दत्तक घेतलेले. आपण कसं मुलाबाळांना, आपल्या लेकरांना जतन करतो, प्रेम करतो, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी भासत नाही, सगळं काही त्यांचं पालन पोषण करतो, तसंच आपल्याला एक निश्चय करायचा, एक संकल्प करायचा आहे का हे जे 2-3 बेलाचे झाडं मी बघितलेले आणि ते मी दत्तक घेतलेले, याचं पालन पोषण मी करणार आहे. तर तुम्हाला फक्त एवढी सेवा करायची आहे, पाणी वगैरे घालायचंय, तिथली स्वच्छता करायची आहे आणि जमलं तर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. मग तुम्ही फक्त फुलवात भिजवून एका पंतीमध्ये लावली आणि तो दिवा जर 2 मिनिटं 1 मिनिटं जरी प्रज्वलित राहिला तरी त्या सेवेचं फळ तुम्हाला भरभरून मिळणार आहे. कारण ते पण सांगते तुम्हाला, जर आपण बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळी दिवा लावला तर जी व्यक्ती बेलाच्या झाडाखाली दिवा लावते तर त्याच्या मागोमाग आपल्या घरात लक्ष्मी येत असते. मग लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आले तर आपले प्रॉब्लेम सगळे काही नाहीसे होतात. कारण की महादेवानेच माता लक्ष्मीला सांगितलेलं आहे की जी पण व्यक्ती बेलाच्या झाडाखाली सेवा करायला येईल, ज्या पण व्यक्तीने बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला असेल त्या व्यक्तीच्या मागोमाग तू घरी जायचं आहे, हे महादेवांनी लक्ष्मी मातेला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे जी पण व्यक्ती बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेत दिवा लावते तर त्याच्या मागोमाग आपले लक्ष्मी येत असते. त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. बघा, तुम्हाला आर्थिक अडचण आहे, घर भाडे द्यायला सुद्धा पैसे नाहीत, घर खर्चायला पैसे नाहीत, खूप हालाकीची परिस्थिती आहे आणि हे एवढं जर प्रॉब्लेम असतील आणि तुम्ही जर ही सेवा केली तर हळूहळू 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आणि म्हणजे 6 महिन्यात तुमची परिस्थिती जर नाही सुधारली तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी ही सेवा करून सुद्धा मला काहीही फरक पडलेला नाही. तर इतकी प्रभावी सेवा आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आता सेवेचं फळ आपल्याला कधी मिळतं? जेव्हा आपण सेवा निस्वार्थपणे करतो, म्हणजे कोणाचंही वाईट चिंतत नाही, कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, किंवा म्हणजे शुद्ध भावनेने आपण जेव्हा पूजा करतो ना त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. आणि ही सेवा तुम्हाला म्हणजे आता ही सेवा तर 1 वर्ष सांगितलेली आहे. 1 वर्ष जर न चुकता, खंड न पडता जर ही सेवा तुम्ही केली ना तर तुमचं 1 वर्षामध्ये इतकी परिस्थिती सुधारणार आहे की लक्ष्मी, म्हणजे तुम्ही म्हणाल की आता कसे दिवस होते आणि कसे आले, म्हणजे हे चमत्कार होईल अक्षरशः. इतकी ही सेवा प्रभावी आहे. आणि सेवा करताना तुम्हाला मी आधीच सांगते, मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. सेवा कोणीही करू शकतं. आता जर नवीन लग्न झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट होते की नवीन लग्न झाले, नवीन सेटल होतात ते पुण्याला, मुंबईला, आणि परिस्थिती खरंच त्यावेळेस नाही का नोकरी करतात पण मग घर भाडे द्यायचं का घरात खर्च करायचा, नवीन नोकरी जर असली तर पेमेंट पण एवढं नसतं. त्याच्यामुळे महिलांना खूप काटकसर करावी लागते. मग विचार येतो काय करावं, मग आपल्याला असं वाटतं हे करू का ते करू, ते करू का हे करू, आणि मग सगळं करायला बघतो आणि हाती काहीच लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एकच ध्येय ठेवायचंय, पण प्रामाणिक ठेवायचंय. जे पण तुम्ही काम कराल ते प्रामाणिक करा. महत्वाचं म्हणजे कसं असतं माहिती का, जे आपण काम करतो ना तर त्याच्यात जर आपला प्रामाणिकपणा असला आणि खरंच कष्ट करण्याची जर धमक असली आपल्यामध्ये तर परमेश्वर साथ आपली कधीच सोडत नसते. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला ही सेवा करायची आहे, अगदी साधी सोपी आहे. आणि परत एकदा सांगते, मांसाहारात तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. कमीत कमी ही सेवा तुम्हाला 6 महिने करायची आहे. वर्षभर जर केली तर विषयच नाहीये, पण 6 महिने तुम्हाला ही सेवा करायची. 6 महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल इतकं. म्हणजे मला तर 2 महिन्यातच जाणवलाय. 2 महिन्याचीच माझी सेवा, म्हणजे मी तर ते झाडझूड तर कायमच करत असते, पण मग मी तो गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचला तर त्याचा मला खूप मोठा फरक जाणवलेला आहे. तर तो अनुभव मी 2-3 दिवसात तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे बेलाच्या झाडाखाली. महिलांनी करा, पुरुषांनी पण करा. म्हणजे जर पुरुषांना वेळ असेल तर पुरुष करू शकता ना. संध्याकाळी जर तुम्ही लवकर येताय आणि तुम्हाला घरात म्हणजे मोबाईल घेण्यापेक्षा तुम्ही जर ही सेवा बेलाच्या झाडाखाली जाऊन केली तरी हरकत नाहीये. आता जर तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे फक्त बेलाचंच झाड आहे, महादेवाचं मंदिर नाही, तरी हरकत नाही.
तुमच्या आजूबाजूला जर मोठं बेलाचं झाड असेल तर तिथं झाडझूड करा, बेलाच्या झाडाला पाणी द्या, एक छोटंसं दिवा लावून या त्या बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. तर रिझल्ट म्हणजे रिझल्ट तुम्हाला मी परत परत सांगते, कारण की खरंच खूप महिला प्रयत्न करतात आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी आणि कष्ट भरपूर आपण करत असतो, पण महिलांना असं वाटतं की आपल्याला यश काय येत नाहीये. तर तुम्ही नक्की सेवा करून बघा, खरंच करून बघा. मला अनुभव आलाय तसं तुम्हाला सुद्धा येईल. आणि ही सेवा तुम्हाला करताना भाव शुद्ध ठेवा, विश्वास ठेवा, कारण की स्वामी तर आपला हात सोडणार नाहीये. प्रामाणिक जर असेल तर आपल्याला सेवेचं फळ नक्की मिळणार आहे. सेवा करून बघा, अनुभव घ्या. चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.